नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. आज आपले लाडके बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत. तर या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आमच्या वाडीत आम्ही कालच्या दिवशी म्हणजे हरतालिकेच्याच दिवशी बाप्पांची मूर्ती आणून ठेवतो. म्हणजे चतुर्थीच्या दिवशी जास्त घाई गडबड होत नाही. तर आता आम्ही थोड्याच वेळात ती मूर्ती आणायला जाऊ. आमच्या वाडीत एक शितप म्हणून घर आहे, तर त्या घराच्या अंगणामध्ये बाप्पांना सगळ्यांना ठेवलं आहे. तर आपण आता थोड्या वेळात तिथे जाऊ आणि घेऊन येऊ. आणि माझ्या मागे कोण आहे? माझं बाळ आलंय. आयुष, ये हाय कर सगळ्यांना. विचार, कसे आहात सगळे? विचार, कसे आहात सगळे? आयुष गणपतीसाठी आलाय ना? किती वाजता आला? चला पावसाच्या अगोदर चला. तू छत्री नाही आणली? मी छत्री आणले. अरे त्याला ए छत्री आण जा. एक छत्री आण जा. निशान छत्री आण. तू नवा तू इकडे तू. हा सागर आला आपला. सागर ए तू तिकीट काढून तर आला. तू तिकीट काढून तर आला. आयुष कुठं आहे ना? आता नंतर पाणी सोडायला पाय थोडं ना आलोय. काय काय मखर चक्र ह्याच्यातून येणार ना आपले गणपती, हिरव्या रानातून. सोनू हाय कर. म्हणू बसत नाही, पोकर बसत नाही. कटिंग करायला पाहिजे. पाऊस झाला थांबा. हा तुमचा? त्याची ही मस्त आहे ना राही, डोक्यावरचा रुमाल. हा मुन्नाचा. हा सुनाचा त्याचा तो पार्टी आहे तो वाटतं एकदम पाटी ना मोठा. हा तो तुझा कोणता? याच्यानंतर आपल्या परशा काकाने मोठ्या आवाजात स्पीकरवर गणपतीची गाणी लावली होती. आणि ती गाणी जर मी तुम्हाला ऐकवली असती तर तुम्हाला चांगलंच माहिती आपल्याला कॉपीराईट क्लेम आला असता. इथे आपल्या मिनलने त्यांच्या घरचा गणपती बाप्पा उचललाय. चंदू काका म्हणजेच मिनलचे बाबा, त्यांना गणपतीत सुट्टी नव्हती, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्या घरच्या मुलींनीच त्या घरची सगळी जबाबदारी उचलली आहे. मिनलने तिचा बाप्पा त्यांच्या घरी थाटामाटात नेऊन विराजमानसुद्धा केला आहे. आणि हे चित्र किती सुंदर आहे बघा ना. चहूबाजूंनी आपलं हिरवंगार पसावत असलेलं शेत आणि मधूनच आपले गणपती बाप्पा त्यांची थाटामाटात मिरवणूक निघतीये. खरं तर दरवर्षी ना आमच्याकडे ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान होतो. पण महिन्याभरापूर्वीच आपल्या भाईंचं निधन झालं आहे. आणि तसा हा सण सगळ्यांसाठीच दुःखी आहे, कारण भाई ना वाडीतल्या प्रत्येकासाठी नेहमी हजर असायचे. कधी कोणती मदत लागली, भाई या ना हे मखर असं बनवायचं आहे, तर भाई नेहमी धावून यायचे. आणि त्यामुळे सगळेच जण थोडेसे नाराज आहेत यंदा. म्हणूनच गणपती असा साधेपणानेच साजरा करण्याचं ठरलं आहे. सागरने सुद्धा त्यांच्या घरचा गणपती बाप्पा उचलला आहे. आणि पाठून आपला वेदू पप्पा सगळेजण चाललेत. गणपती
पप्पांकडे आहे. चल आता. मोरया मंगल मूर्ती मोरया जय. गणपती पाठावर बदलला आमचा तोच होता नवय आमचा बदलला पाठवत फाटावरून झाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मोरया सावकाश आणा तिथनं. मंगल मूर्ती उंदीर मामा की. सावकाश घ्या. मोरया मोरया जय. मोरया मोरया जय. सावकाश सावकाश आणा. मी तू आधी आत ये. राणी ती समय उचल उचल. सुकलाय ना त्याच्यामुळे ते माती ही झाली. पाठीवर तिथं. आपल्याला एक पट्टी बघायला कशाला याची आहे काय पट्टी होती ती काल मुलाला दिली ना कुठली त्याच्या टाक आतमध्ये हा 2 हाताच्या मध्ये हा इकडे वर असू दे फुलं मोठी झाली असू दे नाही बरोबर अजून पाठी वरती ओढा जरा डाव्या हाताकडून डाव्या हाताकडून वरती घ्या जरा खाली करा मग. नको वरती जाऊ दे पिऊ खाली आला की मग लोंबकणार आहे डाव्या डाव्या हा हा बरोबर आहे. गणपती आला मला पण बघित नाही. ह्या वर्षी वाजव बिजवणं काही नाही. तुला उद्या कुठल्या रंगाचं हवंय ते सांग कुठल्या बाबा. कलरचं हवंय ते सांग उद्या आणतो. ओ पप्पा बासरी बागेत हवे तुझं काय हवंय. हा फेवी पण हवं. तुम्ही कसं पण हा त्याला हिरा लावायचे येत नाही. अजून बस झाली. पूजा करून घ्या आणि गोड आहे. हा असा दिसतोय आपला बाप्पा मखरात विराजमान झाल्यानंतर. वाटतोय ना गोकुळातला श्रीकृष्ण. त्यानंतर मग आम्ही इथे मोदकाची तयारी सुरू केली. गणपतीतले इतर दिवस काहीही गोड पदार्थ बनवला तरी चालतो, पण पहिल्या दिवशी कोकणातल्या प्रत्येक घरांमध्ये आवर्जून उकडीचे मोदक बनवले जातात, कारण बाप्पाचा तो सगळ्यात आवडता पदार्थ आहे म्हणूनच. हो ना, तुमच्याकडे पण बनवतात ना उकडीचे मोदक?
झुंझुंटी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो शिव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू वावती ओ वाळू तिसगरपूर जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय माळा गळा कळते उदगंटी कासे पीतांबर कस्तुर ललाटी सुरवर नित्य बेटी करुण हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव. बाप्पा ज्या दिवशी घरी येतात ना, म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस, तर त्या दिवशी खूप गडबड असते, घाई असते. कारण बाप्पांना घरी आणून मग त्यांची प्राणप्रतिष्ठापना, मग पूजा, मग नैवेद्य, आरती आणि मग आपलं सगळ्यांचं जेवण. त्या दिवशी घरातल्या मुलींचा, स्त्रियांचा तर ना इतका गोंधळ उडतो. कारण आदल्या दिवशीपासून हरतालिकेपासूनचा उपवास असतो, तर त्यामुळे त्यांना थोडं थकायला पण होतं. तर आत्ता काही वेळापूर्वीच आम्हा सगळ्यांची जेवणं आटोपली आणि जेवणं उरकतायत ना, तर तोपर्यंत कोणीतरी पाया पडायला येत असतं. भले पहिला दिवस आहे, पण कोणी ना कोणी येतं आमच्याकडे. तर त्यांना प्रसाद द्या किंवा चहा पाणी वगैरे त्यांचं ते बघा. ते होतंय तोपर्यंत आरतीवाले पण येतील. आता तुम्हाला आमच्या कोकणातली आरती बघायची आहे, मी दाखवते. हा थांबा. कारणी देह माझा पडावा उभे कामाकडे कमी आलं माझ्याला घेतो हे आधी काय